एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीचं जे एक फिजिकलचं जे विद्यार्थी मित्रांनो एक नोटीस सीआरपीएफचं एक व्हायरल या ठिकाणी होता आणि त्यामध्ये फिजिकलची जी तारीख दाखवली जात आहे तर जून जुलै महिन्यामध्ये तारीख त्या ठिकाणी फिजिकलची दाखवली जात आहे आणि ते सीआरपीएफचं जे विद्यार्थी मित्रांनो ते नोटीस त्या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे आणि त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचे ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे, फिजिकल केव्हापासून चालू होणार आहे आणि त्याचबरोबर यावर्षी एसएससी जीडी भरतीचा महाराष्ट्राचा कटअप किती जाणार आहे, फायनल एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा एक सर्व्हिसमॅनचा त्याचबरोबर जनरल एरिया नक्सल एरियाचा तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि यावर्षी कटअप कमी जाण्याचे सुद्धा काही कारण मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की एसएससी जीडी भरतीमध्ये तुम्हाला किती मार्क पडलेले आहे पेपरमध्ये तर नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क एसएससी जीडी भरतीच्या पेपरमध्ये पडलेले आहे। आता तुम्ही जर पाहिलं असेल एसएससी जीडीचं जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकलचं या ठिकाणी नोटीस या ठिकाणी व्हायरल होत आहे सीआरपीएफचं तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो, बघू शकता तुम्ही। सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स बरोबर पार्ट ड्यू टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन पीएसटी इव्हेंट ऑफ कॉन्स्टेबल जीडी एक्झामिनेशन 2025 इन सीएपीएफ एसएसएफ रायफलमॅन जीडी इन आसाम रायफल अँड सिपाई NCB for qualified shortlisted candidate has been scheduled during June July 2025 the admit card for PST तर पहा विद्यार्थी मित्रांनो जे ह्या नोटीसमध्ये जे दाखवलं आहे तर जे फिजिकलचं जे आपले डेट आहे तर हे जवळपास जून जुलै महिन्यामध्ये आपलं फिजिकल चालू होणार आहे तर हे यामध्ये सांगितलं, एक लक्षात ठेवा। आणि ही जे विद्यार्थी मित्रांनो सीआरपीएफचं नोटीस आहे तर हे जे यामध्ये मी आता सांगून देतो हे संपूर्ण जे फेक आहे नोटीस, कारण की याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी भरती जे फिजिकल घेतलं होतं तर ते आयटीबीपीनं एसएससी जीडी भरतीचं फिजिकल घेतलं होतं आणि त्याचबरोबर आयटीबीपीचं असंच नोटीस सुद्धा आलं होतं एसएससी जीडी भरतीच्या फिजिकलच्या अगोदर। तुम्ही पाहिलं असेल की ह्यावेळेस आयटीबीपी ग्राउंड या ठिकाणी घेणार आहे म्हणून। तर हे जे सीआरपीएफचं जे नोटीस या ठिकाणी आलं आहे तर हे जवळपास 2022, 23, 24च्या भरतीचं जे आहे हे सीआरपीएफचं हे नोटीस आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्यामध्ये एडिटिंग करून ते व्हायरल झालेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे जे विद्यार्थी मित्रांनो हे फेक आहे नोटीस, एक लक्षात ठेवा, कारण की एसएससी जीडी भरती जे फिजिकल आहे तर हे आयटीबीपी घेत असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता फिजिकल केव्हापासून चालू होणार आहे त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला मागील भरतीचा काही डाटा या ठिकाणी दाखवून देतो जेणेकरून त्याच्या अंदाजाने जे आहे या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे, एक लक्षात ठेवा। जेव्हा 2022ची जे 2022-23ची एसएससी जीडीची भरती आली होती तर पेपर जे झाले होते जानेवारी महिन्यामध्ये पेपर झाले होते आणि जानेवारी 2023 मध्ये पेपर झाले होते आणि तिथून जर पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये जे रिझल्ट लागला होता। जानेवारी पासून जवळपास 2.5 ते 3 महिने त्या ठिकाणी लागले होते की एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी रिझल्ट त्या ठिकाणी लागला होता। तर या ठिकाणी जवळपास 2.5 ते 3 महिने या ठिकाणी रिझल्ट लागण्यासाठी घेतले होते आणि त्याचबरोबर फिजिकलचा जर विचार केला तर एप्रिल पासून डायरेक्ट 2 महिन्यांना जून महिन्यामध्ये फिजिकल त्या ठिकाणी चालू झाले होते। म्हणजे जेव्हा रिझल्ट लागला, रिझल्ट लागल्यानंतर 2 महिन्यांना फिजिकल त्या ठिकाणी झाले होते। तर असं या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल अशी एवढी यामध्ये गॅप देण्यात आली होती। आणि त्याचबरोबर आपण 2023-24ची जी वॅकन्सी आली होती तर 2023ची जी वॅकन्सी होती 2022-23 तर ते 50,187 जागांसाठी होती आणि त्याचबरोबर 2023-24ची जी वॅकन्सी होती 46,617 जागांसाठी ते भरती होती, ठीक आहे। तर त्यावेळेस जर पाहिलं आपण तर पेपर जे आपले झाले होते तर फेब्रुवारी महिन्यामध्ये आपले फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये एसएससी जीडी भरतीचे पेपर झाले होते 2023-24चे आणि रिझल्ट जो लागला होता आपला जुलै महिन्यामध्ये रिझल्ट लागला होता। तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै तर जवळपास 4 महिने लागले होते। तर 4 महिने कोण लागले होते तर पहा यामध्ये ज्या निवडणुका चालू होत्या तर लोकसभेच्या निवडणुका त्यावेळेस चालू होत्या, एक लक्षात ठेवा। तर त्या कारणाने जे एवढा रिझल्ट लागण्यासाठी 4 महिने त्यावेळेस लागले होते, एक लक्षात ठेवा। ग्राउंडचा जर विचार केला तर जुलै महिन्यापासून जर आपण ग्राउंड पाहिलं तर जुलैपासून जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये ग्राउंड त्या ठिकाणी चालू झाले होते। तर जुलैपासून 2 महिने त्या ठिकाणी ग्राउंडसाठी लागले होते, ग्राउंडसाठी, ठीक आहे। तर हा जर आपण एकंदरीत पाहिलं तर हा सेम पॅटर्न आपल्याला ज्या या ठिकाणी दिसत आहे याच्या अगोदर झालेल्या भरतीमध्ये। तर आता या
यावर्षी SSC GDचे यावर्षी जे पेपर झाले होते फेब्रुवारी महिन्यामध्ये पेपर झाले होते आणि जवळपास 3 महिने या ठिकाणी होत आहे, अजूनही रिझल्ट या ठिकाणी लागणार नाही आहे। मे महिन्यामध्ये SSC GD भरतीचा रिझल्ट लागणार आहे, कारण की आपले फेब्रुवारी महिन्यामध्ये पेपर झाले होते, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, तर मे महिन्यामध्ये जे SSC GD भरतीचा रिझल्ट लागणार आहे। आणि रिझल्ट लागल्यानंतर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर ग्राउंड आपलं जुलै महिन्यामध्ये SSC GD भरतीचा ग्राउंड होणार आहे, जुलै महिन्यामध्ये ग्राउंड होणार आहे, कारण जून मध्ये आणि मे महिन्यामध्ये जास्त गरमी असते एक लक्षात ठेवा। तर जवळपास जुलै महिन्यामध्ये आपला फिजिकल या ठिकाणी चालू होणार आहे, तर आपल्याला टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाही, कारण की मेच्या अंदर या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे। तर मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत SSC GD भरतीचा तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटणार आहे। तर आता महाराष्ट्राचा कडाप यावर्षी किती जाणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। सर्वात अगोदर मी महिला उमेदवारांचा कडाप या ठिकाणी तुम्हाला सांगून देतो। तर EWS कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 160 पैकी जो फायनल कडाप या ठिकाणी जाणार आहे, तर 101 ते 105 दरम्यान या ठिकाणी फायनल कडाप महिला उमेदवारांचा जाणार आहे 160 पैकी। त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या तुम्ही महिला उमेदवार असाल तर 160 पैकी जो कडाप जाणार आहे तर 102 ते 106 दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो फायनल कडाप आहे 160 पैकी 103 ते 106 दरम्यान तुम्हाला या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। तर एवढाच फायनल कडाप या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटू शकतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर ST कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो फायनल कडाप आहे तर 160 पैकी तुम्हाला 91 ते 94च्या आसपास या ठिकाणी फायनल कडाप या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। आणि ओपन कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो फायनल कडाप जाणार आहे तर 106 ते 109च्या दरम्यान या ठिकाणी कडाप या ठिकाणी जाणार आहे फायनल, ठीक आहे। तर एवढाच कडाप जाणार आहे। त्याचबरोबर नक्सल एरियातला जर तुम्ही असाल तर नक्सल एरियाचा जो कडाप आहे यापेक्षा तुम्ही जवळपास 4 ते 5 मार्कांनी कमी धरून चालला एवढा कडाप या ठिकाणी नक्सल एरियाचा जाणार आहे। पुरुष उमेदवारांचा फायनल कडाप किती जाणार आहे तर पहा, SC कॅटेगरीचा जर तुम्ही असाल तर SC कॅटेगरीचा जो फायनल कडाप जाणार आहे तर 113 ते 116च्या दरम्यान फायनल सिलेक्शन आपल्या SSC GD मध्ये होणार आहे। BSF CRPF सुद्धा कोणती पोस्ट या ठिकाणी भेटू शकते। त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे 160 पैकी 106 ते 107 पर्यंत या ठिकाणी कडाप जाणार आहे फायनल। त्याचबरोबर EWS कॅटेगरीच्या पुरुष उमेदवार असाल तर EWS कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कडाप आहे 116 ते 119 पर्यंत या ठिकाणी फायनल कडाप या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर OBC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो फायनल कडाप आहे 160 पैकी 116 ते 118 पर्यंत या ठिकाणी फायनल कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ओपन कॅटेगरीचा जो कडाप आहे फायनल तर 160 पैकी 118 पर्यंत आपल्याला या ठिकाणी फायनल कडाप पाहायला भेटणार आहे। तर एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। तर यापेक्षा तुम्हाला जवळपास 10-15 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 10-15 जरी मार्क्स पडले तरी सुद्धा आपण फायनल मेरिट पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहात, ठीक आहे। आणि ह्या वर्षी कडाप कमी जाण्याचे जे कारण आहे तर जागा यामध्ये वाढलेल्या, लक्षात ठेवा 53,690 जागा झालेल्या आहे। त्याचबरोबर पेपर हार्ड होता, त्याचबरोबर नवीन मुले यावर्षी जास्त होते, हे काही कारण आहे की कडाप कमी जाण्याचे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत। थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।